नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मित्रांनो, आपण आज अतिशय पवित्र अशा ठिकाणी नर्मदा नदीच्या तीरावर मध्य प्रदेश बरमान घाट या ठिकाणी आलेलो आहे। आणि आपण पाहताय की याच ठिकाणी ब्रह्मदेवानी हजारो वर्ष या ठिकाणी तपस्या केलेली आहे। हजारो वर्ष मित्रांनो, हजारो। अतिशय भव्य मंदिर आहे आणि या ठिकाणी ब्रह्मदेवानी तपस्या करून याच ठिकाणी अग्नी कुंड प्रज्वलित केलता। आणि आपण पाहताय की नर्मदा मैया दोन्ही किनारावरून दोन्ही साईडनी वाहते। मध्ये असं हे उंच भाग आहे। या ठिकाणी ब्रह्मदेवतांनी या ठिकाणी तपस्या केली। आपण बघताय ही नर्मदा मैया दिसते आपल्याला। आणि ही नर्मदा मैया इकडे बघा, आपण इकडेही वाहते आणि या साईडलाही वाहते आणि मध्ये असा उंच डोंगर तयार झालेला आहे। या ठिकाणी पवनपुत्र हनुमान या ठिकाणी साक्षात बसलेले आहेत आणि अतिशय पवित्र असं हे नर्मदा मैयाचा किनारा आहे। हे आपल्याला नर्मदा मैया हा बरमान घाट आहे सगळा मित्रांनो, आणि ही नर्मदा मैया आहे। आणि या ठिकाणावरून हजारो वर्ष तपस्या केल्यानंतर ब्रह्मदेव इथून पुष्करला गेले आणि मैयाला सांगितलं मी पुष्करला जातोय। तर मैया म्हणली हम भी तुम्हारे साथ आएंगे प्रभु। आणि ब्रह्मदेव पुष्करला गेले आणि गुप्त रूपानं मैया जे पुष्करला पाण्याचं कुंड आहे तिथं ती मैयाच आहे असं आम्हाला आत्ता इथं पुजाऱ्यांनी माहिती दिली। आणि अतिशय असं पवित्र असलेलं ब्रह्मदेवानी तपस्या केलेलं नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरचं हे ब्रह्मांड घाट ही आपल्याला यात्रा दिसते मित्रांनो। एक महिनाभर ही यात्रा चालते। 16 तारखेला नर्मदा मैयाची जयंती असते आणि या जयंती दिवशी ही यात्रा समाप्त होते। अशा पद्धतीनं या ठिकाणी खरं तर परिक्रमेत असताना दर्शनाला येता येत नाही, कारण दक्षिण आणि उत्तर तटाच्या मध्यभागी हे तपोस्थली आहे। परंतु आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी खास दर्शन व्हावं म्हणून आमचं भाग्य आम्ही या ठिकाणी आलो। अशा पद्धतीनं आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि आमची परिक्रमा यात्रा या ठिकाणी सुरू आहे। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर।